नमस्कार. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकासासंदर्भातली, कारण मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकासाचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आढावा घेतला. या पुनर्विकासामध्ये एकूण 195 चाळी मिळून 15,593 सदनिका निर्माण होणार आहेत. यापैकी वरळी इथल्या बीडीडी चाळींचं पुनर्विकास काम सुरू झालेलं असून नायगाव इथल्या बीडीडी चाळींसाठी 1 जानेवारी 2023चा मुहूर्त निश्चित करण्यात आलेला आहे. दरम्यान पात्रतेचे विषय तातडीनं निकाली काढा आणि जी तारीख ठरवाल त्या तारखेपर्यंत निर्णय झालेच पाहिजेत असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय पोलिसांच्या घरांचा देखील त्यांनी आढावा घेतलाय. तुषार उपनवार आमचे प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अधिक माहिती देण्यासाठी. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतलेला होता. काय अधिक माहिती आहे या संदर्भात? विशाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये सुरुवातीला बीडीडी चाळ आणि पोलीस गृहनिर्माण संस्थांचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे. प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर जवळपास एकूण 195 चाळी आहेत आणि या 195 चाळींमध्ये 15,593 सदनिका आहेत. त्यापैकी वरळी चाळीचं काम सुरू झालेलं आहे. नायगाव चाळीचं काम 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि हे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भातले आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस गृहनिर्माण संस्थेचा देखील देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलेला आहे. यापूर्वी न्यूज 18 लोकमतने वारंवार पोलीस वसाहतीचं या ठिकाणी हृदयद्रावक चित्र दाखवलं होतं आणि त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली होती. या पोलीस गृहनिर्माण संस्थांपैकी 15 प्रकल्पांचा लवकरच हस्तांतर होणार आहेत आणि उर्वरित 10 प्रकल्प आगामी 6 महिन्यात तयार होतील अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबची देखील तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वरळी पोलीस वसाहत आहेत त्या तातडीने लवकरात लवकर कामाला गती द्या अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळी वसाहत असेल त्याचप्रमाणे पोलीस गृहनिर्माण संस्थेचा आढावा असेल ह्या 2 गोष्टी आपल्याला युद्ध पातळीवरती काम लवकरात लवकर आटोपण्यासाठी सूचना दिल्याचं अधिकाऱ्यांना पाहायला मिळालं. हा आढावा घेतल्यानंतर तरी ज्यांची घरं त्या ठिकाणी आहेत त्यांना सगळ्यांना दिलासा मिळावा एवढीच अपेक्षा आणि पोलिसांच्या घराचा प्रश्न देखील मार्गी लागावा यासाठी आपण पाठपुरावा करत राहणार आहोतच. धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी. एसआरए घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी संपली आहे. दादर पोलीस स्थानकामध्ये त्यांची जवळपास 2.5 तास चौकशी करण्यात आली. दादरमधील गोमाता नगरमध्ये एसआरए प्रकल्पात घर स्वस्तामध्ये मिळवून देतो असं सांगून लोकांकडून पैसे उकळण्यात आले. या आरोपाखाली अटकेत असलेला आरोपी आणि किशोरी पेडणेकरांचे व्हॉट्सॲप चॅट समोर आल्यानंतर पेडणेकरांच्या अडचणी वाढल्यात. तसंच इमारतीमधील काही गाळे हे किशोरी पेडणेकरांच्या ताब्यात असल्याचा आरोप देखील किरीट सोमय्यांनी केला. त्याबाबतची कागदपत्रही सोमय्यांनी समोर आणली. त्यानंतर आज दुसऱ्यांदा या प्रकरणी पेडणेकरांची चौकशी झाली आहे. कर नाही त्याला डर कशाला अशी जी म्हण आहे ती मी कायम ठेवली आहे. मी आले 2.5 तास पोलिसांची चौकशी तुमच्या घड्याळात 2.5 तास नक्की झाले पण बराच वेळ आमच्या आधी गप्पांमध्येच वेळ गेला आणि त्याच्यानंतर जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे मला माहीत असलेले उत्तर मी दिली आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्याच्यातलं 10% पण खरं नाही. चलन करतो किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरे यांना संजय अंधारीला हजर करा आणि 2 इव्हेंट लायसन्स ते तुम्ही केलेलं आहे एग्रीमेंट जे भारत सरकारचा कंपनी मंत्रालयात तुम्ही दिलं, जे कंपनी मंत्रालयाने हायकोर्टात सबमिट केलं त्या एग्रीमेंट मध्ये जो संजय अंधारी किशोरी पेडणेकरनी दाखवला आहे तो दाखवा. या दोन्ही संजय अंधारीला हजर करा. किशोरीताई या 2 पैकी खरा कोण? मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करत असताना किंवा आमच्यावर आरोप प्रत्यारोप करत असताना 2.5 वर्षामध्ये कुठच्या कार्यकर्त्यांवर कुठच्या नेत्यांवर कशा पद्धतीनं चौकशी झाली ह्याचा देखील विचार केला पाहिजे. आता ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी आढळत आहेत
याच्या पार्श्वभूमीवर चौकशी जर होत असेल तर त्याला सहकार्य केलं पाहिजे. स्ट्रक्चर कुठेही नाही आहे आणि त्या झोपड्या वाढवल्या गेलेल्या आहेत. यामध्ये महानगरपालिकेचे जे जे कोण वसाहत अधिकारी असतील ते, तिथले वॉर्ड ऑफिसर, तिथल्या नगरसेवक, या सगळ्यांच्या संगनमतानी हा मुंबईला लुटण्याचं काम ही वीरप्पन गँग जे आम्ही म्हणतोय करते, त्यातले लोक हे करतायत. आणि आमची मागणी आहे की या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्या पद्धतीने आम्ही कालच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलेला आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद आता शमलाय. रवी राणांच्या माफीनाम्यानंतर बच्चू कडू यांनी देखील एक पाऊल मागे टाकलंय. पहिली वेळ आहे, त्यामुळे आम्ही माफ करतो, पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही, असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना दिलाय. रवी राणा यांच्या सोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मेळाव्याला बच्चू कडू यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी राणा यांच्या सोबतच्या वादावर पडदा टाकत असल्याचे संकेत दिले. काल जे विषय झाला, ज्याबद्दल राणा बोलला, खर तर ज्यानं दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद व्यक्त करतोय. उगाच आम्हाला अधिक हातपाय हलवा लागले असते. पण आपण जे काही मोठेपणा घेतला आणि चूक आपल्या लक्षात आली, त्याची माफी मागितली, त्याबद्दल खरं तर पुन्हा आपले आभार मानतो. आपण 2 पावलं मागं घेतले, आम्ही 4 पावलं मागं घेऊ. आम्हाला विनाकारण ऊर्जा खतम करायची नाहीये. आम्ही कोणाच्या वाट्याले जात नाही, गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. विनाकारण तोंड मारान तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही. नंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यशस्वी मध्यस्थी केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. कारण आखरी काही वाद न पेटलेले बरे असतात, त्याच्यातून आउटपुट काही निघत नाही. आमचं थोबाड रोज टीव्हीत दिसतंय, हे काही तुमच्या आमच्यात फरक पाडणारं नाहीये. खऱ्या मुद्द्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये गाजत असलेला बच्चू कडू आणि रवी राणांमधील वाद मिटलेला आहे. दरम्यान बच्चू कडू आणि आपल्यातला वाद मिटला असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलंय. हा विषय संपलेला आहे. आम्ही पूर्णतः माफ केलेला आहे. हा विषय इथं थांबवलेला आहे आणि आमच्याकडून काही शब्द निघाले असून चुकीचे, तर त्याबद्दल सुद्धा आम्ही हे शब्द मागे घेतो. आता दोघंही राजकारणी ज्या जिल्ह्याच्या विकासाने काम करणार एकत्र. बिलकुल, हा गाडगेबाबाचा, पंजाबराव देशमुखांचा, तुकडोजींचा जिल्हा आहे. त्याची एक चांगली प्रतिमा निर्माण झाली पाहिजे याचा प्रयत्न करतो. आमचे नेते एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार मी त्या दिवशी जे आहे ते बोललेलो आहे. आणि मला असं वाटते आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी 4 पाऊल ते सुद्धा मागे आले आहे आणि मी बोलताना त्याशी बोललो 2 पाऊल मी सुद्धा मागे येत आहे आणि माझे आभार सुद्धा त्यांनी मानलेले आहे. म्हणून आता हा विषय संपलेला आहे. राज्यामध्ये सध्या प्रकल्पांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण रंगलंय. ठाकरे पक्षाकडून सातत्यानं सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यात येत असताना या प्रकल्पांवरती आता राज्य सरकार महिनाभरामध्ये श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितलं. तसंच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवरही ताशेरे ओढले. तसंच कोकणातल्या रखडलेल्या रिफायनरीवरून सवाल उपस्थित करताना उद्धव ठाकरेंना भूमिका स्पष्ट करण्याची देखील मागणी केली आहे. की वेदांता फॉस्कॉन असेल, एअरबस असेल, सॅफरन असेल, सिनार्मस असेल, ह्याची खरी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतची एक श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. नक्की महाराष्ट्र शासनानं, उद्योग विभागानं, MIDCनं फॉरेनच्या कंपनींबरोबर केलेला पत्रव्यवहार असेल, दाऊदसारख्या ठिकाणी झालेल्या बैठका असतील आणि या बैठका झाल्यानंतर
याचं नक्की रेकॉर्ड MIDC-कडे आणि उद्योग विभागाकडे किती आहे याचा पुरावा आम्ही श्वेतपत्रिकेतनं अख्ख्या महाराष्ट्राला आणि विशेषतः युवा पिढीला देणार आहोत. की गाजावाजा करत जे MOU झाले त्याची अंमलबजावणी का झाली नाही, गाजावाजा करत ज्याची पब्लिसिटी करण्यात आली की एवढे MOU झाले तेवढे MOU झाले, त्या MOUची अंमलबजावणी करणारी लागणारी जी कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग आहे ती 14 महिने का होऊ शकली नाही हा माझा दुसरा प्रश्न होता. त्याचं देखील उत्तर आजपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मला देखील मिळालेलं नाही. एक वेगळ्या पद्धतीचं नकारात्मक वातावरण उद्योजकांच्या बाबतीत निर्माण केलं जातंय महाराष्ट्रामध्ये. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गेले 15 दिवस आहे. त्यातला कालचा एक प्रकार जर आपण बघितला असाल तर सॅफ्रॉन नावाच्या कंपनीच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांच्या मार्फत आपला देखील आणि जनतेचा देखील संभ्रम करण्याचा निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. आज ज्यावेळी आपण उद्योगधंद्यांच्या बाबतीत युवा पिढीच्या बाजूने गळा काढतोय त्यावेळी आज देखील रिफायनरीच्या बाबतीतलं तुमचं मत काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर देखील मी आजच देऊन ठेवतो. त्याचं उत्तर असं असणार आहे, तिथल्या जनतेनं जर मागितला तर रिफायनरी द्या, तिथल्या जनतेने तर नाकारला तर आम्ही जनतेबरोबर आहोत. मला असं वाटतं ही दुटप्पी भूमिका आहे. तर राजकारण करण्यापेक्षा रिफायनरीची भूमिका तुमची काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. कोकणामध्ये प्रस्तावित असलेली ऑइल रिफायनरी बारसूमध्ये करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. या रिफायनरी संदर्भात राज्य सरकार या आठवड्यात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. बारसूमधील रिफायनरी संदर्भात राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रामधील प्रकल्प गुजरातला गेल्यानं सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झालेली आहे. ही रिफायनरी बाहेर जाऊ नये म्हणून सरकार निर्णय घेणार आहे. दरम्यान या रिफायनरीला विरोध करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींना तडीपार आणि जिल्हा बंदीच्या नोटीस पाठवायला सुरुवात केल्याचा संघटनांनी आरोप केलेला आहे. तर आता राज्य मंत्रिमंडळ विस्तार हा पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. कारण आज पावनगड बंगल्यावरती झालेल्या समन्वय बैठकीमध्ये केवळ महामंडळाबाबत चर्चा झाल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करतील, तो अधिकार त्या दोघांचा असल्याचंही उदय सामंत म्हणाले. तसंच लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महामंडळाची यादी जाहीर करतील अशी माहिती देखील उदय सामंतांनी दिली आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीतही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नसल्यानं विस्तार लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामंडळाचा जो कोटा आहे किती टक्के आम्हाला आणि किती टक्के भाजपाला हे सगळं दोन नेते मंडळी ठरवणार आहेत, आदरणीय शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब. त्याच्यामुळे त्याच्यावर आमची काही चर्चा झाली नाही. परंतु कुठची महामंडळं आहे त्याच्यापेक्षा सक्षम केली पाहिजेत, कुठच्या महामंडळांना आर्थिक ताकद दिली पाहिजेत, कुठच्या महामंडळांवर अजूनही काही लोक सदस्य म्हणून आहेत, अध्यक्ष म्हणून आहेत, या सगळ्याची आम्ही आज संगोपन चर्चा केलेली आहे. आम्ही चर्चा करत असताना 120 महामंडळाचा प्रत्येक महामंडळाची परिस्थिती काय आहे, त्याचं स्ट्रेंथनिंग कसं करता येईल, त्याच्यामध्ये काम कसं करता येईल, त्याच्यामध्ये जर काय बदल करायचे असेल तर अजून दोन्ही नेते मंडळींना सांगून काय बदल करता येईल याच्यावरच आमची चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर आठवडाभरामध्ये राजीनामा देतो आणि निवडणूक लढवून दाखवतो असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना ओपन चॅलेंज दिलंय. आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा, मीही देतो आणि निवडणूक लढवून दाखवतो असं चॅलेंज सत्तार यांनी दिलं. 24 मिनिटांचा दौरा करून त्यांना ओला दुष्काळ दिसला असा टोलाही सत्तार यांनी लगावलाय. त्यांचं वक्तव्य होतं, त्यांच्या नेत्याचं वक्तव्य होतं का तुम्हाला 2 वर्षानंतर माहीत पडेल का काय असते निवडणूक. मी मला 2 वर्ष कशाला वाट बघतात. पहिली आपली जी टेस्ट मॅच जी असा पहिली ट्रायल असती तो ट्रायलचा मॅच आपला दोघांचाही होऊ द्या. तुम्ही तिकडून राजीनामा द्या, मी इथून राजीनामा देतो आणि दूधचा दूध आणि पाणीचा पाणी लगेच होऊन जाईल. तर आताही आपला चॅलेंज आहे आणि त्यांनी नाही दिला तरी मला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर मी आठवड्याभराच्या आत तुम्हाला तुमच्या चॅनलवर ती माझी बातमी दिसेल. गुलाबराव पाटलांनी विरोधकांवरती जोरदार निशाणा साधलेला आहे. पूर्वी राजाच्या पोटी जन्माला आलेला
मुलगा राजा होतो, मात्र आता राजा हा जनतेच्या मतदानातून जन्माला येतो. आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहोत. 50,000 मतांनी आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यामुळे कुणी ऐरे गैरे नथू खैरे आम्हाला काही बोलत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिलाय. आता राजा हा राजाच्या पोटी जन्माला येत नाही. आता राजा हा जनतेच्या मतदानाने जन्माला येतो. त्यामुळे आम्ही जनतेला मान्य असलेले राजे आहेत. 50,000 मतांनी निवडून आलेले आम्ही लोक आहोत. म्हणून कोणी ऐरे गैरे नत्तू खैरे जर काही बोलत असतील की आम्ही तुम्हाला लोळवून टाकू, पळवून टाकू, अरुण भाईला जर 2 सल्यान लागले असते ना तर 8 दिवस चोपड्यामधून बाहेर झाला नसता. आम्ही आमचं ठरवलं, हे आयुष्य तुमच्या करता आहे. अरे 100 दिवस 10 दिवस वाघासारखं जगून मरा, हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं. राहुल गांधींची यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे. महाराष्ट्रातील फक्त 5 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. त्यामुळे यात्रेच्या नियोजनावरती टीका केली जाते. काँग्रेसमध्ये ही यात्रेच्या नियोजनावरून 2 गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रेचा रूट कसा ठरवला हे माहीत नाही, तो त्यांचा निर्णय आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिलंय. काय तर कसा हा रूट जाहीर कसा ठरलाय मलाही माहिती नाही. मला असं वाटतं की कन्याकुमारी आणि श्रीनगर असं गुगलमध्ये टाकलं असेल आणि शॉर्टेस्ट रूट कसा आहे तो काढला असेल, पण मला ते माहिती नाही. कारण मी टाकून बघितलं पण तो वेगळ्या दिशेने जातो आहे. पण त्याने तो का रूट धरला आहे, लॉजिस्टिकचे बरेच प्रश्न असतील, काय असतील. आणि उलट बऱ्याच जणांनी आरोप असा केला की महाराष्ट्रात तुम्ही फार वेळ देत आहे. तो जो म्हणतो 14-15 दिवस महाराष्ट्रात आहे, पण तेवढंच आहे की फक्त 5च जिल्हे थेट कव्हर होतात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नोव्हेंबरमध्ये नांदेडमध्ये येणार आहे. नांदेड जिल्ह्यामधील देगलूर शहरापासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी देगलूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली. देगलूर सीमेवरती राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी 15,000 ते 20,000 कार्यकर्ते जमवण्याचं आव्हान चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे. राहुल गांधीजींचं मोठ्या प्रमाणात स्वागत व्हावं, जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावं या पदयात्रेमध्ये. देगलूरमध्ये जंगी स्वागत झालं. महाराष्ट्राची एंट्री पॉईंट आहे, त्यामुळे जास्त मोठं स्वागत व्हावं त्याचं नियोजन आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे. तालुक्यात उत्साह आहे. लोकांचं नियोजन करून अधिक लोक या ठिकाणी पोहोचू शकतील याप्रमाणे नियोजन आम्ही केलेलं आहे. मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे ती भारत जोडो यात्रेसंदर्भातली, कारण भारत जोडो यात्रा ही लवकरच आता नांदेडमध्ये देखील दाखल होणार आहे. आणि यात्रेच्याच नियोजनासाठी आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आलेली होती. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडलेली आहे. साताऱ्यामधल्या आपल्या मूळ गावी दौऱ्यावरती आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शेती करण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांना अगोदरपासूनच शेतीची खूप मोठी आवड असल्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित असलेल्या शेतीमध्ये लक्ष घालून आपली शेती चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेली आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून आरोप प्रत्यारोप याचं अनेक टेन्शन्समधून वावरणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसांची सुट्टी घेतलेली आहे आणि आपलं गाव गाठलं. या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये अख्खा 1 दिवस हा शेतीसाठी दिला. तर नुसता शेतीसाठी वेळ दिला नाही, तर त्यांनी चक्क नेहमीप्रमाणे शेती करण्याचं ठरवलं आणि सकाळी शेताच्या बांधावरून जात शेतामध्येच ठाण मांडलं. अनेक पिकांची लागवड केली आणि अनेक ठिकाणी नांगरणी केलेली आहे. तर शिवारामध्ये यावेळेला राबणारे मुख्यमंत्री आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. त्यांच्या मूळ गावी ते गेलेले होते आणि मूळ गावी गेल्यानंतर 2 दिवसाची सुट्टी त्यांनी आपल्या या कारभारातून घेत आपल्या आवडत्या शेती कामाला त्यांनी वेळ दिल्याचा आपण यावेळेला पाहतोय. आखाड्यातले हात शेतात राबत असल्याचं दिसतंय, कारण राजकीय आखाडा जो गेल्या कित्येक दिवसांपासून रंगलेला होता, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या आणि ते सगळं सोडून 2 दिवस का होईना मात्र मुख्यमंत्री हे आपल्या मूळ गावी परतले आणि राजकीय आखाडा सोडून थेटपणे आपल्या शेतीमध्ये रमल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतं. न्यूज 18 लोकमतवर आपण ही एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य यावेळी पाहतोय.
तर मुख्यमंत्री केवळ शिवारात गेले आणि थांबले एवढंच नव्हे तर त्यांनी नांगरणी देखील केलेली आहे. अनेक पिकांची लागवड त्यांनी आज केल्याचं पाहायला मिळालं. आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढत त्यांनी शेतीसाठी आपला आजचा दिवस हा दिलेला होता. न्यूज 18 लोकमतवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे. मुख्यमंत्री आपल्याच शेतात काम करत असल्याची. त्यांनी शेतीचे केलेले म्हणजे शेतीवर पिकांवर केलेले वेगवेगळे प्रयोग याची आपण त्यांनी शेती या शेतीची त्यांना गेल्या कित्येक दिवसांपासून आवड देखील होती आणि आपली आवड जोपासत असताना दुसरीकडे व्यस्त वेळातून वेळ काढत मुख्यमंत्र्यांनी आपलं स्वतःचं शेत गाठलं आणि या शेतामध्ये ते स्वतः त्या ठिकाणी जाऊन राबले सुद्धा. तर एरवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळत असतं. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे राज्यामध्ये अनेक ठिकाणी असलेल्या सभा मेळावे या प्रत्येक ठिकाणी हजेरी लावत असताना संपूर्ण राज्याचा गाडा हाकत असताना दुसरीकडे मात्र आज मुख्यमंत्र्यांचं एक आणखी वेगळं रूप जनतेला पाहायला मिळालेलं आहे. स्वतःच्या गावी जात आपल्याच शेतामध्ये पिकांची लागवड त्यांनी करून दाखवलेली होती आणि पिकांची लागवड करत असताना संपूर्ण दिवस हा त्यांनी आपल्या शेतीसाठी राखून ठेवलेला होता. तर पिकांची लागवड करणं असू दे किंवा खुरपणी असू दे, शेतामध्ये नांगर फिरवणं असू दे, प्रत्येक वेळी मात्र त्यांच्यातला शेतकरी अजूनही जागा असल्याचं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. शेतीप्रधान असलेल्या महाराष्ट्रामध्ये बळीराजा हा आपापल्या परीनं शेती करत असतो आणि जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जात असतो. तर दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री संपूर्ण राज्याचा गाडा हाकत असताना दुसरीकडे आपल्याच शेतामध्ये जाऊन शेती करताना पाहायला मिळाले. आखाड्यातले हात शेतात राबत असल्याची ही दोन्ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती यावेळेला पाहतोय. तर मुख्यमंत्र्यांनी आज थेटपणे आपलंच शिवार गाठलेलं होतं आणि शिवारामध्ये जाऊन त्यांनी कामही केलं. संपूर्ण दिवस त्यांनी राखून ठेवलेला होता आपल्या शेतीसाठी. अनेकविध प्रयोग आजपर्यंत त्यांनी केलेले आणि शेतीची मुळात आवड असल्या कारणामुळे आजचा दिवस त्यांनी आपल्या शेतीसाठीच राखीव ठेवलेला होता. एखाद्या सराईत शेतकऱ्यासारखा हात चालतो यावेळेला मुख्यमंत्र्यांचा, कारण स्वतःच्या शेतीमध्ये लहानपणापासून ते राबत तर होते आणि त्यांना आवड देखील होती शेतीची. मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर कारभार आणखी वाढलेला आहे. मात्र त्यातूनही 2 दिवसांची सुट्टी काढत त्यांनी आपलं मूळ गाव गाठलं, ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शेती आहे ते ठिकाण, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी आज शेती कामही केलं. किरण मोहिते आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. किरण, मुख्यमंत्री शिंदे आज शेतामध्येच रमल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आजचा दिवस एकंदरीत त्यांनी कशा प्रकारे घालवला? व्यस्त वेळातून वेळ काढत शेती करताना दिसतात मुख्यमंत्री आपल्या या दृश्यांमध्ये. नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा त्यांचं जे मूळ गाव आहे या ठिकाणी त्यांच्या खाजगी दौऱ्यामध्ये या ठिकाणी आले होते आणि काल पूर्ण दिवसभर त्यांनी या ठिकाणी भेटीगाठी तसेच अधिकाऱ्यांच्या सोबत बैठका देखील केल्या. मात्र आजचा संपूर्ण दिवस जो आहे तो पूर्णपणे शेतीसाठी त्यांनी दिलेला आहे. आज सकाळी उठल्यानंतर त्यांनी त्यांच्या गावाच्या शेजारी असलेली त्यांची शेती आहे या शेतीमध्ये फेरफटका मारला, त्या ठिकाणी पाहणी केली आणि जी काय त्यांनी या ठिकाणी पिकं घेतली आहेत त्या पिकाचा पूर्णपणे पाहणी केली. कशा प्रकारे ही पिकं आलेली आहेत आणि त्याची माहिती जी आहे ती पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आजचा संपूर्ण दिवस पूर्णपणे त्यांनी शेती आणि शेतीच्या बांधावर जो आहे तो व्यतीत केलेला आहे. त्यासोबतच त्यांनी शेती कशा प्रकारे करावी आणि याचा देखील संदेश शेतकऱ्यांना दिलेला आहे. त्यासोबतच त्या ठिकाणी असलेली गोशाळा आहे किंवा मत्स्य शेती आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिलेली आहे. विशाल, बरोबर आहे किरण. मात्र दुसरीकडे आपण बघतोय की राज्यात बळीराजा सध्या जो आहे तो प्रतीक्षेतात अनेकविध प्रकारच्या मागण्यांसाठी आणि अनेकविध प्रकारची त्यांना असलेली मदत यासाठी. त्या अनुषंगानं आज स्वतः शेती करत असताना काबाड कष्ट जे करावे लागतात त्याची पुन्हा एकदा जी आहे ती झलक पाहिलेली असेल मुख्यमंत्र्यांनी, कारण यापूर्वीपासून ते शेती करताय. मात्र खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता शेती करणारे मुख्यमंत्री कधी लवकरात लवकर निर्णय घेतात हा प्रश्न निश्चित आपल्या प्रेक्षकांच्याही मनात असेल यावेळेला. किरण,
हा नक्कीच कारण यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भात या नुकसानी भरपाई संदर्भात सरकारने काय निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदत करणारं आमचं सरकार आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत. त्यासोबतच या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आम्ही या अगोदर देखील मदत जाहीर केलेली आहे आणि लवकरात लवकर या शेतकऱ्यांना मदत होईल अशा प्रकारचा आमच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. आणि या अगोदर देखील कोणी शेताच्या बांधावर जाऊन काम केलेलं नाही. आमचं सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचं त्यांनी एकंदरीत यावेळी मत व्यक्त केलेलं आहे. विशाल, बरोबर आहे. आणि आजचा दिवस संपूर्ण ज्यावेळेला शेतामध्ये त्यांनी व्यतीत केलेला होता त्यावेळेला काय काय करताना आज मुख्यमंत्री दिसून आले. एरवी राज्याचा गाडा हाकताना दिसतात, आज स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी नेमकं काय काय केलं? त्यांनी सुरुवातीला जे आहे ते इलेक्ट्रिकल कार आहे त्याच्यामध्ये बसून संपूर्ण परिसरामध्ये फेरफटका मारला. त्यासोबतच या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्तम प्रकारे त्यांनी पीक घेतलेलं आहे. त्या पिकाचं देखील त्यांनी माहिती घेतली. त्यासोबतच हे पीक कशा प्रकारे आलेलं आहे हे देखील पाहिलं. त्यानंतर ज्या ठिकाणी हे स्ट्रॉबेरीची शेती जी रोपं लावणी बाकी आहे त्या ठिकाणी स्वतः मध्ये बसून या ठिकाणी स्ट्रॉबेरीची पिकं जी रोपं आहेत ती त्या ठिकाणी लावली. त्यासोबत या पिकांना खत देखील त्यांनी दिलं. त्यासोबत खुरपण असेल किंवा कोळपण असेल ही देखील स्वतः हातामध्ये घेऊन मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी शेतीमध्ये काम केलं. त्यानंतर स्वतः इलेक्ट्रिकल जी कार आहे त्याचं स्वतः स्टेअरिंग हातामध्ये घेऊन संपूर्ण शेतीची जी आहे ते पाहणी केली. त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांसाठी पूरक आणि शेतकऱ्यांची जाण असलेलं हे सरकार आहे अशाच प्रकारचं त्यांनी यावेळी मत केलं. त्यासोबत शेतांच्या जे काही नुकसान झालेलं त्याच्यासोबत आम्ही असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी खचून न जाता यापुढे कशा प्रकारे शेती करावी याचं उदाहरण देखील त्यांनी यावेळी दिलेलं आहे. बरोबर आहे. एका बाजूला साताऱ्यातली ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय. किरण, तुम्ही आमच्यासोबत अशाच प्रकारे राहा. तत्पूर्वी ही बातमी आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात. तर आज मुख्यमंत्री स्वतः साताऱ्यातलं दरेगाव जे आहे त्यांचं त्या ठिकाणी गेलेले होते. लहानपणापासूनच असलेलं त्यांचं हे मूळ गाव आणि मूळ गावामध्ये शेती करणं हा खरं तर त्यांचा यापूर्वीपासून असलेला छंद होता आणि त्यानंतर राजकारणाकडे वळलेले मुख्यमंत्री सगळ्यांना परिचित आहे. मात्र आज पुन्हा एकदा आपल्या गावात गेल्यानंतर 2 दिवसांच्या सुट्टीवरती असल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेटपणे आपल्या शेतातच काम करण्याचा मनमुराद आनंद देखील घेतलेला आहे. शेती करणं असेल, नांगरणी असेल, नवीन पिकं आणि त्याची लागवड करणं असेल, खत टाकणं असेल, या अनेक गोष्टी त्यांनी करताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शेतीची पाहणी केली आणि पाहणी दरम्यान त्यांनी जे इलेक्ट्रिकल त्यांची कार होती त्याचे स्टेअरिंग त्यांनी हाती घेतलं. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. साहेब, स्टेअरिंग तुमच्या हाती होतं. खडतर प्रवासामध्ये आपण देखील ही व्यवस्थित सुरळीत जी कार आहे ती चालवली. चालवायचा मला अनुभव आहे ना खडतर जागेत. तो यापूर्वी देखील सिद्ध केलेला आहे आणि आता खडतर प्रवास आज होता इकडे. त्यात पण गाडी चांगली चालवली पाहिली तुम्ही. गाडी चालवायचा, चांगली स्टेअरिंग सांभाळायचा हा अनुभव माझ्याकडे आहे. वळणं होती आणि या ठिकाणी ब्रेक देखील आपण योग्य वेळी हे करून सगळी गाडीचं संतुलन राखलं. हो बिलकुल. तोच ड्रायव्हरचं कामच असतं ना नीट गाडी चालवणं आणि कुठे थांबवायचं कुठे चालायचं ते ड्रायव्हरचं. इकडे या. राज्याचं स्टेअरिंग देखील आपल्या हाती आहे. राज्याचं स्टेअरिंग देखील आपल्या हाती आहे. योग्य प्रकारे चालवतोय आम्ही राज्याचा कारभार. मी आहे, उपमुख्यमंत्री आहे, आमचे सगळे मंत्री आहेत, चांगलं काम करतायत. मात्र विरोधकांकडून आरोप करून गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सरकार आता कंट्रोल नाही आहे. तो कंट्रोल आमच्याकडे आहे. ब्रेकही गाडी स्टेअरिंग पण आमच्याकडेच आहे. त्यामुळे ते ब्रेक कसे लावते? त्यांचा ब्रेक ऑलरेडी लागलेला आहे. नक्कीच मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्याचं स्टेअरिंग देखील माझ्या हाती आहे आणि त्याच्यावर कंट्रोल आहे आणि योग्य पद्धतीनं सरकार चाललं आहे अशाच प्रकारची मतं जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा.
तर आपण पाहिलं किरण मोहिते आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी, त्यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी केलेली ही एक्सक्लुझिव्ह अशी बातचीत आपण पाहिलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी किरण आपल्याकडे येईल अगदी थोडक्यामध्ये, की एकंदरीत ही संपूर्ण प्रतिक्रिया पाहिली. राज्याचा गाडा हाकत असताना असलेल्या अडचणींवरती सामना कशा प्रकारे करणार आणि राज्याचंही स्टेअरिंग म्हणजे राज्यातील असलेल्या राजकारणाचं जे सरकारचं स्टेअरिंग आहे ते कशा प्रकारे ते हाताळताना येत्या काळामध्ये दिसतील अगदी थोडक्यात. नक्कीच एकनाथ शिंदे साहेब यांचा जो काही खडतर प्रवास आहे याबद्दल देखील त्यांनी सूचक विधानं केलेली आहेत. शेतीमध्ये काम करत असताना जे काही अडचणी आहेत त्याला सामोरं जात असताना त्यांनी त्याचा संदर्भ जो आहे तो राजकारणाशी जोडलेला आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये त्यांनी जे सरकार जे आहे ते त्याचं स्टिंग माझ्या हाती आहे आणि सरकार जे आहे ती सुरळीत चालू आहे. मात्र हे सरकार पडण्यासाठी जे काही विरोधक प्रयत्न करत आहेत, जी काही विधानं करत आहेत, त्यांना देखील यामधून एक इशारा म्हणावा किंवा टोला म्हणावा लागेल. आणि नक्कीच पाहूयात येत्या काळामध्ये जसं शेतीमध्ये आज कौशल्य त्यांनी दाखवलं, राजकीय कौशल्य देखील ते दाखवतात का. धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी. नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये देण्यात आलेला समन्स रद्द केल्यानं सलील देशमुखांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. दरम्यान ज्यावेळी ईडी चौकशीला बोलवेल त्यावेळी त्यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. सलील देशमुख यांना PMLA कायद्याअंतर्गत या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं आणि आज आम्ही त्यांचा CRPC कलम 88 अन्वये अर्ज दाखल केला. त्यावर आज युक्तिवाद झाला आणि माननीय न्यायालयाने सशर्त तो अर्ज मंजूर केलेला आहे आणि सलील देशमुख यांचा जामिनाचा अर्ज देखील आज मंजूर झालेला आहे. त्यांना पासपोर्ट जमा करायला सांगितलं आहे, तपासात हस्तक्षेप करू नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये आणि 3 लाखाच्या बॉन्डवरती त्यांच्या अटी व शर्तींसोबत हा जामिनाचा अर्ज मंजूर झालेला आहे. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. बंद उद्योग आणि गिरणी कामगार देशोधडीला कुणी लावले त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. कारखाने आत्ताच महाराष्ट्रातून निघून जात नाहीत तर 90च्या दशकापासून मालकांसोबत हातमिळवणी करून काँग्रेस राष्ट्रवादीनंच कामगारांना देशोधडीला लावून उद्योग बंद पाडल्यात आणि आता चोरांच्या उलट्या बोंबा असं ट्विट करत चव्हाण यांनी हल्लाबोल केलाय. राज्यामधील सत्ता संघर्षावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवरती पडलेली आहे. 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार आहे. आता पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होईल. दोन्ही पक्षांनी एकत्र बसून मुद्दे ठरवा असं कोर्टानं सांगितलं. कोण कशावर युक्तिवाद करणार हे ठरवा असंही कोर्ट म्हणालेलं आहे. यावर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी कोर्टाकडे 3 आठवड्यांचा वेळ मागितलेला होता आणि त्यानंतर कोर्टानं 4 आठवड्यांचा वेळ दिलाय. तर कोर्टामध्ये नेमकं काय घडलं यावर एक नजर टाकूयात. दोन्ही पक्षकारांना लिखित माहिती देण्याचे कोर्टानं निर्देश दिलेत. दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे संयुक्तपणे आपले मुद्दे सादर करावेत असं कोर्टाचं म्हणणं आहे. दोन्ही पक्षकारांचे कनिष्ठ वकील बाजू मांडू शकतात असंही कोर्ट म्हणालं. तर दोन्ही बाजूंनी संयुक्तपणे बैठक घेऊन मुद्दे ठरवावेत असं देखील सांगण्यात आलंय. हे मुद्दे मोजकेत असावेत यावरती भर असेल. तर कोणत्या मुद्द्यावरती कोणते वकील युक्तिवाद करतील हे देखील निश्चित करावं, जेणेकरून युक्तिवाद करताना सारखे तेच मुद्दे येणार नाहीत. तर सुप्रीम कोर्टानं नेमके काय निर्देश दिले तेही पाहूया. दोन्ही पक्षकार संयुक्तपणे लिखितपणे आपली बाजू मांडतील, तर त्याला जोड असणारी कागदपत्र देखील जोडतील, जेणेकरून एक समान मुद्दे तयार होतील. 4 आठवड्यामध्ये लिखित बाजू सुप्रीम कोर्टासमोर सादर करावी लागणार आहे. तर या पुढच्या काळामध्ये काय होऊ शकतं यावरही नजर टाकूया. 4 आठवड्यामध्ये लिखित बाजू मांडावी लागेल. त्यानंतर सुप्रीम कोर्ट सुनावणीची तारीख निश्चित करणार. तर ही सुनावणी 16 डिसेंबर आधी होणं आवश्यक आहे, अन्यथा नव्या वर्षात ही सुनावणी होईल. 16 डिसेंबर नंतर कोर्टाला नाताळाची सुट्टी. सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सूत्र हाती घेणार आहेत.
मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वेळ सुद्धा दिली, त्यांना रिटर्न सबमिशन करण्यासाठी वेळ दिला आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुद्धा वेळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर मे बी शेड्यूल ठरण्याची दाट शक्यता आहे. जर सपोज 4 आठवड्यात त्यांनी आपापलं म्हणणं मांडलं आणि त्यानंतर जे काय म्हणणं मांडलं त्यावर आर्ग्युमेंट होईल आणि ते निश्चित होईल. मान्य सर्वोच्च न्यायालय त्यावर विचार करेल. मान्य सर्वोच्च न्यायालय 4 आठवडे म्हणजे 4च आठवडे ते तारीख स्पेसिफिक जर मागितली त्यांनी तर स्पेसिफिक मिळण्याची दाट शक्यता आहे, पण 4 आठवडे गृहीत धरायला हवं. ज्या काही लोकल बॉडीज इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्यापूर्वीच याचा निकाल लागला पाहिजे असा आग्रही मागणी आमची आहे. आम्ही त्याबद्दल हे करतोय, कारण ज्या गोष्टी ज्या पद्धतीनं आमच्या वकिलांनी मांडलेल्या आहेत त्या सुस्पष्ट आहेत आणि त्याबद्दलची वक्तव्यसुद्धा किंवा ऑब्झर्वेशनसुद्धा मागील काही याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी म्हणून का होईना पण तशा प्रकारच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे याचा निकाल लागून एक चांगल्या रीतीनं भारताची समृद्ध आणि सुदृढ अशी लोकशाही आहे हे लोकांसमोर आणि जगासमोर येण्यासाठी जेवढा लवकर निकाल लागेल तेवढं बरं होईल. पोलिसांसह शासकीय मेगा भरतीसाठी वयोमर्यादा वाढणार असल्याचं समजतंय. याबाबत आज मंत्रिमंडळात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. नोकर भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवून शिंदे फडणवीस सरकार राज्यातील लाखो तरुणांना दिलासा देईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. नोव्हेंबर अखेरीला ही प्रक्रिया सुरू होणार आहे. कोरोनामुळे 2 वर्षात पोलिसांसह अन्य शासकीय नोकर भरती राबवता आलेली नव्हती आणि त्यामुळे राज्यातील लाखो तरुणांची वयोमर्यादा संपुष्टात आली. काही जण वयोमर्यादेच्या उंबरठ्यावरती असल्यानं त्यांना आता भरतीत सहभागी होता येणार नाही आणि या पार्श्वभूमीवर आता पोलीस भरतीसाठी तरुणांची वयोमर्यादा 2 ते 3 वर्षांनी वाढणार आहे आणि त्यासंबंधीचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे. आणि आता मोठी बातमी आहे एसटी बाबत. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आज राज्य परिवहन मंडळाच्या बसनं अचानकपणे पेट घेतला. एसटीमधून धूर येत असल्याचं लक्षात येताच चालकानं बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं आणि क्षणार्धात या एसटीनं पेट घेतला. पिंपळविहीर इथे ही दुर्घटना घडलेली आहे. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये एसटीमधील सर्व 35 प्रवासी बचावले. अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेनं रवाना झालेली होती, तर पुण्याच्या येरवडा इथल्या शास्त्रीनगर परिसरामध्ये शिवशाहीनं पेट घेतल्यानं खळबळ माजली. या आगीमध्ये शिवशाही खाक झालेली आहे, तर सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. तर इकडे मुंबईच्या सायनमध्ये कारला आग लागल्याची घटना घडलेली आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागलेली आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. जालना औद्योगिक वसाहतीमधील स्टील कंपनीतल्या भट्टीत झालेल्या स्फोटात 6 कामगार जखमी झाले. जखमींपैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. जालना औद्योगिक वसाहतीमधल्या गीताई स्टील कंपनीमध्ये आज सकाळी स्टील वितळवणाऱ्या भट्टीचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे. शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. गेले काही दिवस शिक्षकांचे अनुदानासाठी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाची सरकारनं अद्याप दखल घेतलेली नाहीये. आता राज ठाकरेंनीच यामध्ये लक्ष घालून प्रश्न सोडवावा अशी मागणी या शिष्टमंडळानं केली आहे. अजूनही जे सरकार आहे त्या सरकारने त्याची दखल घेतलेली नाही असं दिसतंय. त्यानुसार आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जो आम्हाला आदेश दिला, तसेच अमित साहेब ठाकरे यांनी जी सूचना केली त्यानुसार आझाद मैदानावर जाऊन आम्ही त्या सर्व शिक्षकांची विचारपूस केली. त्यांचा प्रश्न समजावून घ्यायचा बारकाईने प्रयत्न केला आणि आज आदरणीय राजसाहेबांनी त्यांच्या शिष्टमंडळाला भेट द्यायची निश्चिती दिली आणि त्याप्रमाणे आज राजसाहेब त्यांना भेटले. पुण्याच्या वाहतूक कोंडीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येच लेटर वॉर सुरू झालेला आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी महापालिकेला खड्ड्यांच्या पत्रानंतर BRT मार्ग बंद करण्यासाठी पुन्हा एकदा पत्र पाठवलंय. आधी पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी
हे पत्र दिलेलं होतं आणि शहरातील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी पत्र पाठवलेलं होतं आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनीच BRT बंद करण्यासाठी पत्र पाठवलं. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अधिकाऱ्यांमध्येच लेटर वॉर सुरू झाल्यानं वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका कोण करणार असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि या क्षणाला एक मोठी महत्त्वाची बातमी येते. सीमा प्रश्नावरती कर्नाटक महाराष्ट्राची बैठक सुरू झाली आहे. कोल्हापुरामध्ये ही बैठक होणार आहे आणि सीमा प्रश्न अलमट्टी धरणाबाबत ही बैठक असल्याचं कळत आहे. या क्षणाची सर्वात मोठी आपण बातमी पाहतोय आणि ती म्हणजे सीमा प्रश्नासंदर्भातली कोल्हापुरामध्ये ही बैठक होणार आहे. तर महाराष्ट्राची बैठक जी आहे सीमा प्रश्नासंदर्भातली कर्नाटक सोबतची ती आता होणार आहे आणि कोल्हापुरामध्ये ही बैठक होणार असल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण या क्षणाला पाहतोय. कोल्हापुरामध्ये ही बैठक घेतली जाईल. तर सीमा प्रश्नावरती कर्नाटक महाराष्ट्राची बैठक होणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. ज्ञानेश्वर, सीमा प्रश्नावरती कर्नाटक महाराष्ट्राची बैठक लवकरच होणार आहे, याविषयी काय अधिक माहिती देणार आहात? कोल्हापुरात 4 नोव्हेंबरला ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला दोन्ही राज्यांचे राज्यपाल आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून ही बैठक होते आणि त्यामुळे या बैठकीला एक व्यापक स्वरूप येणार आहे आणि दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक होत असल्यामुळे सगळ्यांचंच या बैठकीकडे आहे ते लक्ष लागून राहिलेलं आहे. दोन्ही राज्यांच्या सीमा भागातली जी जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहे. प्रामुख्याने या बैठकीमध्ये सीमा भागातले जे प्रश्न आहेत त्यांच्यावरती चर्चा होणार आहे. यासोबतच सीमा प्रश्न जो ज्वलंत आहे त्याच्यावरती सुद्धा यामध्ये बैठक आहे ते होणार आहे. सविस्तर चर्चा होणार आहे. हा विषय कसा हाताळायचा, दोन्ही राज्यांनी यामध्ये कशा पद्धतीनं समन्वय साधायचा या विषय आहे ते विचारमंथन या बैठकीमध्ये होणार आहे. याशिवाय जो अलमट्टी धरण आहे ते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुरासाठी आहे ते या ठिकाणी नेहमीच इफेक्टिव्ह असतं आणि या धरणाची उंची वाढवण्याचा सध्या मुद्दा आहे तो चर्चेला जातोय. कर्नाटक सरकार उंची वाढवण्याचा प्रस्ताव आणते आणि त्याला महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातल्या काही भागातून हे तो विरोध होताना पाहायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवरती या विषयावरती सुद्धा आहे ते चर्चा होणार आहे. यासोबतच वन्य प्राण्यांचा वावर सुद्धा सीमा भागात मोठ्या प्रमाणात असतो. विशेषतः कर्नाटकातून येणारा हत्तींचा धुमाकूळ आहे ते सीमा भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतो आणि हा सुद्धा विषय कशा पद्धतीने हाताळायचा याची सविस्तर चर्चा आणि व्यापक चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे. बरोबर ज्ञानेश्वर, सीमा प्रश्नावरती मात्र कोण कोण या बैठकीला हजर राहणार आहे, कशा प्रकारे यावरती मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे? सध्या या बैठकीला आहेत ते दोन्ही राज्यांचे राज्यपाल आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार असल्यामुळे या बैठकीला या दोन्ही भागातल्या पण जी स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ते आहेत त्यांना या ठिकाणी उपस्थितीसाठी निमंत्रण आहे ते देण्यात येईल. यासोबतच जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे सगळे अधिकारी आहेत ते दोन्ही राज्यातले या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि व्यापक अशी विचारमंथन या बैठकीच्या माध्यमातून आहेत ते दोन्ही राज्यपालांच्या समोर मांडण्यात येणार आहे आणि राज्यपाल हा सगळा अहवाल आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करणार आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे कारण शासकीय स्तरावरची ही बैठक आहे ती पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापक आणि संयुक्त होते आणि त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. कशा पद्धतीने या बैठकीमध्ये मुद्दे मांडले जातात तेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये ही बैठक होणार असल्याचं आहे ते प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. मात्र एकूणच आहे ते या बैठकीला निमंत्रित कोण असणार आहेत आणि हे कशा पद्धतीनं यामध्ये विषय हाताळले जाणार आहेत हे जिल्हा प्रशासनाकडून काही वेळातच आहे ती माहिती उपलब्ध होतील. मात्र एकूणच दोन्ही राज्यपाल या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे हे निश्चित झालेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच ज्ञानेश्वर, मी आपल्याकडे येतो. स्थानिक आमदार त्या ठिकाणचे आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजेंद्रजी, सीमा प्रश्नावरती पहिल्यांदाच अशा प्रकारची ही बैठक जी आहे ती पार पडताना आपल्याला दिसेल आणि यावेळेला खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ही बैठक लवकरात लवकर घ्या असं सांगण्यात आलेलं आहे. सीमा प्रश्नावरती तोडगा निघेल असं वाटतं का या बैठकीदरम्यान? निश्चितपणे पहिल्यांदाच
माननीय पंतप्रधान महोदयांनी असा आदेश दिला असेल तर निश्चितपणे त्याचा कोल्हापूर जिल्ह्यातला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याचं निश्चितपणे स्वागत करतो. कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीची बैठक होते. विशेषतः सीमा भागातला ह्या सीमा प्रश्न गेली अनेक दिवसांपासून कोर्ट कचेऱ्यामध्ये तो अडकून पडलेला आहे. कुठे तर समन्वय त्यामध्ये निघून तोडगा त्यातला निघाला पाहिजे आणि मराठी माणसाला न्याय मिळायला पाहिजे. यासाठी म्हणून निश्चित एक पहिलं पाऊल म्हणून हे निश्चितपणे स्वागतार्ह आहे. त्याचबरोबर गेली अनेक वर्ष अलमट्टीचा धोका हा 2005 पासून 2005 असेल, 2017 असेल, 2019 असेल, असे अनेक वेळा अलमट्टीच्या बॅकवॉटरचा धोका आम्हाला सातत्यानं विशेषतः शिरोळ तालुक्याला आणि सांगली जिल्ह्यातल्या काही भागाला सातत्यानं बसतोय. त्या दृष्टीनं सुद्धा त्यामध्ये कायमस्वरूपी समन्वयानं एकमेकाचं जर समन्वय आणि नियोजन जर दोन्ही ठिकाण जर दोन्ही सरकारमध्ये असेल तर निश्चितपणे त्यातनं सुद्धा मार्ग निघू शकेल. आणि काही दिवसापूर्वीच काही चर्चा चालू होती की अलमट्टीची सरकार विचार करत आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा ठोस निर्णय ह्या मीटिंग मध्ये होणं हे महत्वाचं आहे. नक्कीच राजेंद्रजी, मात्र आतापर्यंत मराठी भाषक जे सीमा भागामध्ये राहतात त्यांनी प्रत्येक वेळेला कर्नाटक सरकार आपल्यावरती दडपशाही करते अशा प्रकारचे आरोप केलेले होते. मग सीमा प्रश्नासंदर्भात आणि त्या अनुषंगाने असलेले अनेक प्रश्न आजपर्यंत अनुत्तरित राहिलेले आहेत. मात्र ऐतिहासिक निर्णय घेण्याची खरं तर ही संधी आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी फक्त राजकारण आणि राजकीय विरोध बाजूला सारून सीमा प्रश्न मार्गी लागावा यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करावंसं वाटतं का? निश्चितपणे मी एक अपक्ष आमदार आहे. अपक्ष आमदार असून माझी म्हणणं एकच आहे की कुठला राजकीय पक्षापेक्षा सुद्धा गेली अनेक दिवसांपासूनचा हा प्रश्न हा तसाच राहिलेला आहे आणि एकमेकाचा संघर्षाचा अनेक वेळा ह्यातनं सीमा प्रश्नाच्या माध्यमातून अनेक वेळा संघर्षाची वेळ आलेली आहे. यामुळं आता निश्चितपणे पंतप्रधानांनी जर त्यामध्ये लक्ष घातलं तर निश्चितपणे समन्वयानं त्यातून तोडगा निघू शकेल. बरोबर आहे. मात्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले राजकीय पक्ष हे समन्वयाची भूमिका घेत असतात आणि सगळं काही मिटवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यंदा आता जर पंतप्रधानांनीच थेटपणे सांगितलंय कर्नाटक सरकार यावेळेला कशा प्रकारची बाजू मांडण्याची शक्यता, कशा प्रकारची भूमिका कर्नाटक सरकारची देखील असेल, कारण सीमा प्रश्न हा दोन्ही राज्यांना मिळून त्या ठिकाणी जो आहे तो सोडवावा लागणार आहे. कर्नाटक सरकार ही निश्चितपणे त्यांची बाजू मांडेल. महाराष्ट्र सरकार सुद्धा आमचं निश्चितपणे प्रभावीपणे तिथले आपली बाजू ह्या सीमावासियांचे प्रश्न निश्चितपणे मांडेल. नक्कीच. धन्यवाद राजेंद्र पाटील यड्रावकर, आपण बोललात आमच्याशी त्यासाठी. माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आपल्यासोबत होते आणि त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा. आणि एका बाजूला आशाही व्यक्त केलेली की पंतप्रधानांनी अशा प्रकारे पहिल्यांदाच पुढाकार घेतलेला आहे. राजेश क्षीरसागर माजी आमदार यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राजेश क्षीरसागरजी, दोन्ही राज्यांचे राज्यपाल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र आता सीमा प्रश्न मार्गी लागावा याविषयी काय बोलाल? नाही, सीमा प्रश्न हा अतिशय गंभीर विषय आहे. सीमा भागातील मराठी बांधवांवर गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी अन्याय होते. या संदर्भात मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं देखील अभिनंदन करेन. कारण असा हा पहिल्यांदा फॉलोअप होतोय आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी 4 तारखेला व्यापक बैठक हा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं कोल्हापुरात लावलेली आहे. आणि मला खात्री आहे की ज्यावेळेला सन्माननीय पंतप्रधान महोदय अशा पद्धतीचं पाऊल उचलतात त्यावेळी हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि आजचा दिवस हा सीमावासी बांधवांच्या दृष्टीनं, मराठी बांधवांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. बरोबर आहे. धन्यवाद राजेश क्षीरसागरजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी. पंतप्रधान मोदींच्या आदेशानंतर होणारी ही पहिली बैठक आहे आणि सीमा प्रश्नावरती कर्नाटक महाराष्ट्राची होणारी बैठक या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण न्यूज 18 लोकमतवर या क्षणी पाहिली. तर येत्या 4 नोव्हेंबरला कोल्हापुरामध्ये ही बैठक पार पडणार आहे. याकडे देखील न्यूज 18 लोकमतचं अशाच प्रकारे पूर्ण लक्ष असेल आणि काय घडतं याचे अपडेट्सही पाहता येतील. तर संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.